हाय, तर श्रेयस चोडणकर यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण सिरीज चालू करायला लागलो की ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट करायचं असेल, स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर स्ट्रॅटेजी वर्क करत नाही. तर काय वर्क करते, सगळा तो माइंडसेट वर्क आहे. तुम्ही चार्ट बघताय, चार्ट तो वर जाणार का खाली जाणार, कस्टमरला काय पाहिजे काय हे चार्ट सांगू शकत नाही, पण आपलं माइंड सांगणार की ते चार्ट वर जाणार का खाली जाणार, स्टॉक तुमचा वर जाणार का खाली जाणार. एक बिझनेसमॅन जो ज्या वेळेला शटर ओपन करतोय, दुकान उघडतोय आणि दुकानात बसतोय, तर त्याच्या पुढे कस्टमर येते आणि म्हणते की दादा मला ही गोष्ट द्या, दादा मला माऊस द्या, दादा मला पॅड द्या, दादा मला लॅपटॉप द्या. पण त्या दुकानदाराला माहिती असते की कस्टमरला काय पाहिजे. चार्ट पुढे माहिती नसते, चार्ट वर जाणार का खाली जाणार, स्टॉक वर पडणार का खाली पडणार. बट आपलं ज्यावेळेला माइंड स्थिर असेल त्यावेळेला तुम्ही कळते तुम्हाला की स्टॉक हा वर जाणार का खाली जाणार. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, माइंडसेट चांगला करायचा आहे. आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं हे एकच ध्येय आहे की लोकांनी पैसे कमवावे. बाहेर तुम्हाला सगळीकडं स्ट्रॅटर्जी सांगणार, परत PNL दाखवणार, स्वतःचं लाईव्ह ट्रेडिंग दाखवणार. हे मी ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करणार नाही. का सगळी लोक तेच करायला लागलेत. मग ते केलं आणि मी पण तेच केलो, तर त्यांच्यात माझ्यात फरक काय. लाईव्ह ट्रेडिंग शिकवायचा क्लासेस मी माझ्या क्लासेसमध्ये घेतो. श्रवण स्टॉक मार्केटचे क्लासेस आपले गारगोटीमध्ये, गडिंग्लजमध्ये, थोड्या दिवसात कोल्हापुरात पण चालू होणार आहे. आणि कोणाला ऑनलाईन पण क्लास करायचा असेल तर माझ्या दिलेल्या नंबरला मेसेज करा किंवा कॉल करा. तर आला माझ्या ॲडव्हर्टाइजमेंटचा भाग बाजूला असू दे. तर म्हणायचा उद्देश काय की स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवायचे असेल तर आपल्याला पहिला माइंडसेट क्लिअर करायला पाहिजे. आणि माइंडसेट क्लिअर करण्यासाठी एकमेवच पर्याय की सकाळी पहिल्यांदा लवकर उठून जिमला गेले पाहिजे. व्यायामला नव्हे, मॉर्निंग वॉकला नव्हे. मी मॉर्निंग वॉकला जायचो. लोक मला सकाळी, हाय श्रेयस, हाय, आज कुठे दिसला नाहीस, काल कुठं होतास. म्हणजे तुम्ही फिरायला जाताय काय वॉचमनगिरी करायला जाताय. मला ज्यावेळेला समजायला लागलं ते मी मॉर्निंग वॉकच्या लोकांच्याकडे लक्ष द्यायला लागलो की काय कशी करतात. सगळी बोलायला जातात, शरीराकडे लक्ष द्यायसाठी जातच नाही. मॉर्निंग वॉक म्हणजे काय, बोलत बसणे, टाइमपास करणे, मापं काढणे गावची, ह्याचं पोरग असं आहे, ह्याची पोरगी अशी आहे म्हणून गावाची टर उडवणे, हे मॉर्निंग वॉक नाही आहे. मॉर्निंग वॉक कशाला म्हणायचं की आपला वर्कआउट चांगला होणे, आपण मोटिवेट राहतो. तर ह्यासाठी एकमेव काय, सकाळी लवकर उठायचं आणि पहिल्यांदा जिमला जायचं. आणि तिथं जाऊन 30 मिनिट्स, मी 1 तास करा, 2 तास करा, काही करा म्हणत नाही, जिम मध्ये व्यायाम करतो. आता मला सांगा, विराट कोहली क्रिकेट खेळतो बरोबर, तर त्याला जिमचं वर्कआउट करायची काय गरज हो. नुसतं क्रिकेट बॅट बॉलच खेळत बसायची गरज नाही. बट नाही, जिम मध्ये सुद्धा तो वर्कआउट करतो दररोज. असे कितीतरी क्रिकेटर आहेत जे भरपूर जिम मध्ये वर्कआउट करतात आणि मग क्रिकेटमध्ये त्यांचा स्टॅमिना वाढतो आणि त्यात ते ग्रो करतात. स्टॉक मार्केटमध्ये ग्रो करायचं असेल तर उद्यापासून सकाळी जिमला जायचं. मॉर्निंगला, इव्हनिंगला नव्हे. इव्हनिंगला जातात तो वर्कआउट नसतो. का ते तो पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. आता व्हिडिओ जास्त लांब खेचत नाही. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर बना. आणि म्हणा जाता ट्रेडिंग बेबी, ट्रेडिंग.